विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या आयुष्यातला गोल्डन टाइम हा आहे म्हणूया आपण. गोल्डन टाइम. सुवर्ण काळ आहे लक्षात घ्या. याच्यात भरभरून प्रगती करायची आहे. नाउमेद होऊन घरी बसून रडत बसायचं नाहीये. आपल्याला अभ्यास करायचा आहे. अरे मग करायचंय काय? पेटून उठून अभ्यास करायचा आहे. अरे पण करू काय अभ्यास? अभ्यास करू काय? देतो ना मी तुम्हाला टार्गेट. पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, आता लढाईची वेळ आलेली आहे. अभ्यास करून यश मिळवून दाखवायचंय आपल्याला. पण सर काय होतंय? मुलांचं म्हणणं काय आहे बघा, दिवाळी आली हो. 2 दिवसावर दिवाळी आली. जरा दिवाळी एन्जॉय करू देत ना. आता खरेदी करायची आहे, घराची साफ-सफाई करायची आहे. सगळ्या गोष्टी आहेत. 2.5-3 महिने घरी गेलो नाहीये. हॉस्टेलमध्ये राहतोय मी. घरात जायची मला आठवण यायला लागली खूप. बर. आता मी तुम्हाला सांगतो इथं काय होणार आहे. सुट्टी पाहिजे बरं का. सिरियसली सुट्टी पाहिजेच. जर तुम्ही हॉस्टेलचे स्टुडंट असाल तर घरी जायचंच आहे आपल्याला. गेलंच पाहिजे. घरातल्यांच्याबरोबर दिवाळी साजरी करायचीच आहे. पण पण 24 तास सेलिब्रेशनसाठी आपल्याकडे वेळ नाहीये, हे लक्षात घ्या. बरं, मग इथं मी काय करू शकतो? सांगतो. पहिली महत्त्वाची गोष्ट, डोंट वेस्ट म्हणजे तुमचा वेळ वाया घालवू नका. मी इथं उदाहरणं बघितलेत. इतकं बेकार मोबाईलचं ॲडिक्शन झालंय ना, इतकं बेकार ना. अरे स्टुडंट कशाला, पालक सुद्धा, वडील, आई, मुलगा, घरातले लहान भाऊ-बहीण हे सगळे ॲडिक्ट झालेत मोबाईलला. मान्य करा तुमच्या घरात पण जर अशीच अवस्था असेल तर. म्हणजे काय आईला पण YouTube बघायला फोन लागतोय. ओके, लहान भावाला गेम खेळायला फोन पाहिजे तुमचा. तुम्ही त्या बॅटल ग्राउंड PUBGमध्ये अडकलाय. ओके, पप्पांच्या बद्दल काय बोलायला नको. ॲक्चुअली घरातला तो एक व्यक्ती असतो बरं का. तो दिवसभर थकून घरी येतो. त्यानं थोडा वेळ फोनमध्ये बघितलं तर काही हरकत नाही या मताचा मी आहे बरं का. मेन पॉइंट काय? मेन पॉइंट का वेळ वाया घालवतोय? काय प्रॉब्लेम आहे आपल्याला? अभ्यास का करू वाटत नाही? एज्युकेशन व्हिडिओमध्ये काय एवढा प्रॉब्लेम आहे? मी तुम्हाला सांगतो, अरे मीच कशाला? आता YouTubeवर जेवढे एज्युकेशनल चॅनल आहेत, यांचा व्ह्यू टाईम काय असतो हे मला माहिती आहे. 10 मिनिटाचा व्हिडिओ असेल तर 3 मिनिटाचा व्ह्यू टाईम असतो. म्हणजे पुढचे व्हिडिओ मुलं बघत नाहीयेत, नाहीयेत. तुम्हाला ना अभ्यास करू वाटत नाहीये. याच्यातूनच बाहेर पडा. स्वतःसाठी म्हणून अभ्यास करायचं हे पहिलं आपल्या मनाला सांगा. ओके. मग आता काय होऊ शकतं मी तुम्हाला सांगतो. सर शून्यातून सुरुवात करायची. हां, करायची आहे. शून्यातून सुरुवात करायची आहे. मग मी काय करू? मी तुम्हाला सांगू का? आता बघा मी इथं लिहिलंय स्टीफन बोल्ट्झमन लॉ. अरे हा व्हिडिओ आहे कशामध्ये? आपल्या प्लेलिस्टमध्ये आहे. स्टीफन बोल्ट्झमन लॉ. 17 मिनिटाचा व्हिडिओ आहे. 17 मिनिटाचा व्हिडिओ आहे. असं एक वाक्य आहे. 17 मिनिटाचा व्हिडिओ आहे. फक्त 17 मिनिटाचा व्हिडिओ आहे. फरक कळाला का मी काय बोलतोय ते? फक्त 17 मिनिटाचा व्हिडिओ आहे. बरं, मी तुम्हाला सांगतो, सर असं डायरेक्ट कसं कळेल? मी अजून त्या बेसिक कन्सेप्टमध्ये घुसलेलो नाहीये. अजून मला टॉपिक बद्दल काही माहिती नाहीये. बास करा आता. बास करा अभ्यास 2 महिने उरलेत आता. आता तुम्ही कधी बेसिक पासून करणार आहे आणि कधी तुम्ही काय करणार आहे कुणास ठाऊक. माझं ऐका, माझं ऐका. आता मला माझं मत ज्याला पटलं नाही ना, त्याने व्हिडिओ आत्ताच सोडून द्या. आणि ज्याला पटलंय ना त्यांनी शेवटपर्यंत बघा, की आता शून्यातून सुरुवात करताना कन्सेप्ट घ्या आणि करा अभ्यास. अरे किती इम्पोर्टंट आहे माहिती का? आणि मी तुम्हाला सांगतो 2च मिनिटं तुमचा वेळ घेतो बघा 2च मिनिटं. लक्ष द्या. मी तर लिहितोय काय बघा एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, पर युनिट एरिया. एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, per unit area is directly proportional to fourth power of absolute temperature. पण हे परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आहे. बघा, एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईम, per unit area is directly proportional to fourth power of absolute temperature for a perfectly black body. अरे हाच तर आहे स्टीफन बोल्ट्झमन लॉचं स्टेटमेंट. पण समजून घ्या. एनर्जीचं युनिट काय रे? जूल. टाईम्स युनिट काय रे? सेकंद. अरे पण जूल पर सेकंद म्हणजे कोण? वॅट. म्हणजे जूल पर सेकंद जर वॅट असेल, तर मी याला पॉवर म्हणणार आहे. मग पॉवर रेडिएटेड बाय अ परफेक्टली ब्लॅक बॉडी पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर. मग काय आलं पाहिजे? तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये लॉगचा वापर करून फोर्थ पॉवर काढता आली पाहिजे किंवा फोर्थ रूट काढता आलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये मी न्यूमेरिकल सुद्धा घेतलेत. काढा ना तुमच्या आयुष्यातली 17 मिनिटं द्या ना वेळ. तुम्हाला ना वेब सीरीज बघताना जी एक्साइटमेंट असते ना, तशी अभ्यासात आली पाहिजे. हां, मला टॉप करायचंय. हां, मला पहिलं यायचंय. मला माझं लाईफ चेंज करायचंय. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. पेटून उठून अभ्यास करायचा. पहाटे उठा, अभ्यास करा. हां, दिवाळीला घरी गेलाय ना तुम्ही, उठा ना लवकर. करा ना अभ्यास. नाही करणार ना तुम्ही, मग मोठी-मोठी स्वप्न पण नका बघू. नाही होणार आपल्याकडनं, सोडून द्या. सोडून द्या, नाही होणार तुमच्याकडून लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, 18-18 तास अभ्यास करणारी मुलं बघितलेत मी. हां, त्यांची परिस्थिती नव्हती, तरी अभ्यास करून त्यांनी परिस्थिती बदलले. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. मराठीत एक म्हण आहे बरं का, चणे आहेत पण दात नाहीत, दात आहेत पण चणे नाहीत.
काय कळलं कुणास ठाऊक या कॉन्व्हेंटच्या मुलांना आता लक्षात घ्या. चणे आहेत पण दात नाहीत, दात आहेत पण चणे नाहीत. म्हणजे काय सांगू का? सगळ्या सुखसुविधा आहेत, पण अभ्यासाची तयारी नाहीये तुमची. अभ्यास खूप करायचा आहे, पण काय मिळत नाहीये. 2 वेळचं जेवायला मिळत नाही अशी मुलं आहेत, पण त्यांची धडपड आहे. तुम्हाला बाळांनो हे जे मिळतंय ना, याबद्दल परमेश्वराचे आभार माना, आई-वडिलांचे आभार माना आणि भविष्याचा विचार करून अभ्यासाला सुरुवात करा. मग जे माझे ऐकतील त्यांनी समजून घ्या 17 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये न्यूमेरिकल्स घेतलेत. मग तिथं रेट कंपेअर कसं करायचं, रेट ऑफ लॉस कंपेअर कसं करायचं, फॉर्म्युल्यात व्हॅल्यू दिलेल्या कशा ओळखायच्या सगळं घेतलंय. बरं एवढं केलं बास करायचं का? नाही. मी तुम्हाला सांगतो फिजिक्स इन 2 मंथ्स या व्हिडिओमध्ये मी लॉजिक गेट्स पुढे डिटेल एक्सप्लेन केलंय. ओके. मी तुम्हाला सांगू का? नॉर आणि NAND गेटला ना युनिव्हर्सल गेट्स म्हणतात. कसले युनिव्हर्सल? कारण त्याचा वापर करून बाकीचे गेट्स तयार करता येतात. आता हे गेट म्हणजे काय? लॉजिक गेटची डेफिनिशन काय? बुलियन एक्सप्रेशन म्हणजे काय? बघा ना, 14-15 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्यातल्या इंट्रोडक्शनमध्ये मी 1-2 मिनिटं बोललो असेल. म्हणजे 10-12 मिनिटात एक कन्सेप्ट तुमची क्लिअर होते. मग आज तुम्ही हा व्हिडिओ बघायचा. आणि त्याच्या कॉमेंट करा बरं का, कॉमेंट की डोंट वेस्ट आय एम हिअर फ्रॉम डोंट वेस्ट युअर टाईम व्हिडिओ. हां, म्हणजे मला पण कळेल की तुमच्यापैकी किती जण मोटिव्हेटेड झालात की करायचा अभ्यास म्हणून. मग इथं लॉजिक गेट्स, इथं कोण स्टीफन बोल्ट्झमन लॉ, वायवा सीरीज 5 व्हिडिओ आत्तापर्यंत त्यातले अपलोड झालेत. मग इथं 7 का दाखवतायत? पुढचे पण तयार करून ठेवलेत. प्रीमियर लावून ठेवलाय मी लक्षात घ्या. बरं तुम्हाला योग्य वेळेस नोटिफिकेशन मिळावे म्हणून हा आपण WhatsApp ग्रुप सुद्धा बनवलाय. त्याच्यावर आम्ही तुम्हाला लिंक पाठवतो. व्हिडिओ अपलोड केला की लिंक तुमच्याकडे येते. प्रीमियर आपण लावूनच ठेवतोय अगोदर लक्षात घ्या. सेमिस्टरला, पहिल्या सेमिस्टरला लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो आमच्या कॉलेज इथे साताऱ्यातल्या याच्यामध्ये सांगतो. सेमिस्टरच्या वेळेस मी जवळ-जवळ 5 का 4-5 व्हिडिओ अपलोड केलेत बरं का या सीरीजमध्ये म्हणूया आपण. 5 व्हिडिओ असतील. 50 मिनिटाचे, 40 मिनिटाचे असे आहेत लक्षात घ्या. तिथं तर फिजिक्सचं ना 27-28 मार्काची तयारी होऊन जाते. 28 कुठे 40-25 मार्काची सुद्धा तयारी होऊन जाईल. मी तुम्हाला सांगतो त्या डिटेल लॉज वगैरे पण घेतलेत. रेडिओ ॲक्टिव्ह डिके लॉ पहिल्याच पार्टमध्ये घेतलाय. मग आता ही सीरीज कंप्लीट करायची. मी तुम्हाला सांगतो एका दिवसात हे मला फिनिश करून हवं आहे. पण इथं सगळ्यात मोठा महत्त्वाचा संदेश काय द्यायचा होता? PUBG खेळण्यामध्ये, गेम खेळण्यामध्ये, Snapchat, Instagram बाळांनो बाहेर पडा. तुम्हाला मी हात जोडून रिक्वेस्ट करतोय बाहेर पडा. तुमच्या भविष्याचा विचार करून बाहेर पडा. तुमच्यात क्षमता आहे. तुम्ही करू शकताय. ओके. आणि दिवाळीची सुट्टी तुम्ही घेणार आहे मला माहितीच आहे. पण कशासाठी घ्यायची आपण? घरचे आता भेट नाहीये, जायचंय, भेटायचंय ठीक आहे. आणि गेल्या सगळं झाल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करा. हे जर 7 दिवस तुम्ही हा गोल्डन टाईम वाया घालवला. दिवाळीत तुम्ही 8-10 दिवसाचा ब्रेक घेतला, तर तुम्ही फिनिश म्हणून समजायचं. हां, नाही. बाकीची मुलं पुढे जातात. आपलं मोमेंटम ब्रेक होतं. तिथपर्यंत पुन्हा कॅच करणं फार अवघड जातं आणि हे होऊन देणार नाहीये मी. मी माझ्या ऑफलाईनच्या मुलांना सुट्टी जरी दिली, ज्यांचं घर 10-20 किलोमीटरच्या अंतरावर गाव आहे ना, रोज त्यांना जाऊन येऊन करायचंय. हां, पण त्यांची तयारी आहे बरं का. त्यांची तयारी असेल तरच ते येणार आहेत आणि त्यांना कळालंय की यायचं आहे म्हणून. तरी तुम्हाला मी सांगतो, थोडं फोर्स करावं लागतंय तुमच्या जनरेशनला. त्याने तुम्हाला शिस्त लागेल, पण भविष्य घडणार नाही मला पण माहिती आहे. तुम्हाला पेटून तुम्ही स्वतः म्हटलात तर रिझल्ट लागणार आहे, नाहीतर काही उपयोग नाहीये. मी तुम्हाला सांगतो, होईपर्यंत आपल्याला आराम करायचा नाहीये. हो आणि त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा बेस्ट कॉलेज मिळेल ना, पुन्हा रोज धडपड करायचीच आहे. स्किल इम्प्रूव्हमेंट करायची आहे, सी चांगला पाहिजे. कॅम्पससाठी कंपनी त्याला इंटरव्ह्यूची तयारी आहे, मॉक टेस्ट काय ते कुठल्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत. सगळ्या गोष्टी आहेत आणि पुन्हा जॉब जरी मिळाला, तर तिथेही पुन्हा काम करायचं ते. म्हणजे आराम नाही हे लक्षात घ्या. आयुष्यात इथून पुढे कष्ट करायचे आणि कष्टात आनंद मिळवायचा लक्षात घ्या. चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट.